पुण्यात भांडारकर रोडवर झालेल्या अपघातात एका विवाहितेचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी कॉस्मॉसचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांना अटक झालेली आहे। अरुंधती हसबनीस असं या मृत महिलेचं नाव आहे। हर्षदा स्वकुळ आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। हर्षदा, काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? अश्विन, या संदर्भात रात्री उशिरा कॉस्मॉस बँकेचे ज्येष्ठ संचालक जे आहेत मुकुंद अभ्यंकर यांना अटक झाल्याचं कळतं आहे। रात्री 11 वाजता त्यांना सुकूनमध्ये नेलं गेलं मेडिकल चेकअपसाठी आणि त्यानंतर अटक केली गेली। अर्थात आज त्यांना जामीन मिळू शकतो, त्यांना कोर्टात प्रोड्यूस केलं जाईल। दरम्यान अरुंधती हसबनीस यांचा काल दुपारी 2:30 ते 3 दरम्यान भांडारकर रोडवर हा अपघात झाला होता आपल्याला माहिती। आणि सँट्रो गाडी जी मुकुंद अभ्यंकर यांची होती आणि ते स्वतः चालक होते, त्यांच्या विरोधात काल संध्याकाळी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झालेली आहे। आणि त्यामुळे आता आजच्या संदर्भात काय अपडेट पुढे मिळतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरेल। अश्विन, हर्षदा, या सगळ्या संदर्भात काल ज्यांनी जो दावा केलेला होता, कशा प्रकारे ती मुलगी जी आहे ती बाईक आपल्या स्कूटीवरनं आली, आपल्या टू व्हीलरवरनं आली आणि वेगळ्या दिशेने ती आल्याचा दावा देखील काल त्यांच्याकडनं करण्यात आलेला होता। काय अपडेट्स आणखी आहेत? त्यांनी काय नेमकं सांगितलं पोलिसांना? अश्विन, आपण काल संध्याकाळी त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला अभ्यंकर यांच्याशी। तर त्यांचा दावा होता की ही मुलगी जिथे ऍक्सिडेंट घडला तर पोलिसांच्या प्राथमिक तपासाप्रमाणे ही मुलगी लॉ कॉलेज रस्त्यावरून भांडारकर रोडवरून तिच्या मैत्रिणीकडे गुडलकच्या चौकात म्हणजे डेक्कनच्या बाजूला जात होती आणि त्यावेळेस हा अपघात घडला। तिच्या गाडीला मागून धडक बसली गेली, परंतु अभ्यंकर यांचं म्हणणं होतं की हे आरोप चुकीचे आहेत। मी स्वतः लॉ कॉलेज रोडच्या दिशेने म्हणजे अपोजिट डिरेक्शननी लॉ कॉलेज रोडला चाललो होतो, त्यामुळे माझा मागून धक्का लागलेला नाही। अर्थात पोलिसांना घटनास्थळी काही पार्ट्स दिसलेत गाडीचे, शिवाय संबंधित पंजाब तिकडे जी बँक आहे बँक ऑफ बरोदा तिकडचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा सध्या पोलीस तपास करत आहेत। आणि हसबनीस जी विवाहित महिला होत्या त्या स्वतः पंजाब नॅशनल बँकेत बँकर होत्या। त्यामुळे आता सध्याच्या प्राथमिक तपासात तरी पोलीस या निष्पन्नापर्यंत आलेले आहेत। हर्षदा, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू।